ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टाकवडे येथे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। टाकवडे तालुका शिरोळ येथे ग्रामपंचायत, शाळा, हायस्कूल, वाचनालय, विविध संस्था, तरुण मंडळे आदी ठिकाणी भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला। ध्वजारोहण करण्यासाठी अगदी सकाळपासूनच सर्वत्र लगबग सुरू झाली होती। गावात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली गेली। टाकवडे ग्रामपंचायत येथे सरपंच सविता मनोज चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर ध्वजपूजन ॲडव्होकेट सर्जेराव घोरपडे, माजी सरपंच हुसेन शेख, तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर निर्मळ, पोलीस पाटील गणेश कांबळे व अशोक लोहार यांच्या हस्ते झाले। यावेळी नेते अमोल चौगुले, उपसरपंच बाळासो कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री फोलाणे, तलाठी श्री माळी, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। रयत शिक्षण संस्थेच्या श्री कल्लेश्वर हायस्कूलमध्ये ध्वजारोहण संस्थेचे कमिटी सदस्य मानवेंद्रनाथ निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी स्कूल कमिटी चेअरमन प्रकाश पाटील टाकवडेकर, यशवंत पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालय येथे उपसरपंच बाळासाहेब कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, अनिल होपरीकर, संजय काकवाडे, माजी सरपंच हुसेन शेख, तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर निर्मळ, संचालक सच्चू कृष्णात वडर यांच्यासह वाचक, ग्रामस्थ उपस्थित होते। गावातील शाहू चौकामध्ये विनायक करडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर गावातील विविध संस्था, तरुण मंडळे या ठिकाणीही ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे।